त्याका मिळता सवय, ज्याची असा आवड त्याका मिळता सवड, ओझर झालो बाप गो धवड. खरा सांगा, राजांकडे कामाक रवल्यापासून दिवस बरे येले, आता इतके दिवस काय होय, रोज घालूचा लागा घन तेव्हा पटात पडा खून. पण आता काय, राजांच्या हाताखाली कामाक रावल्यापासून दिवस बरे म्हणाल काय, प्रत्येकाने विचार करू बरो, आपल्या वरचो बरो तर खालचे बरे. आता तुम्ही कोणाक वर ठेवलात आणि कोणाक ढकललात तो तुमचं तुम्ही बघा, काय आपला काम धावला. काय नेमका प्रकार काय तू? प्रकार म्हणजे काय, नमस्कार करतोय की अंगावर येतोय? अंगात मी घेतलेला असेल या सगळ्या. काय तुमच्या हिशोबात अंगावर घेतलेला असेल काय, माका माझ्या पद्यात सांगलेला असा, एक देवाक नमस्कार कमी घातलं तरी चला, पण राजाकडे गेल्यानंतर नमस्कार करतो. होय उद्या बेवला काय म्हणतो? काय बोललास तिला? काय बोललास तिला? नाव काय? म्हणाल तुमका नाव काय तुमका? चंद्रबादना. माका फक्त चंद्र माहिती आहे, असू दे. तुमचा पुढचा काय माका होता. एवढं काही आम्ही माहिती लहानपणापासून तुमका बघितलं, लहानपणापासून काय म्हणत दिलं, ब्यागला 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 ब्याग. जुन्या आठवणी तशाच राहिला हव्या. पण राजन, हा मी जरा विचार करतोय, काय झाला, हा नुकतीच्या सोपानाची पारे आगीत घातलेले हा. ऐकला पण वाईट टॉक करून दिला काय? होय, नुकतीच पारे आगीत घातले. हो, त्याच्यामुळे माका घाय गडबडी व्यवस्था लागला. काय आला किती बरे महत्वाचं महत्वाचं काय काय का किती खोटी लागतं फोपी फोपी तोडून आडवता फोपी भरपूर अरे. फोपी भरपूर बघून दिले लागता. म्हणजे तुमच्या पूर्वजांच्या त्या आता कोणत्या असं माता उभं झाला, हे काय आमच्या पूर्वजांचं माता उभं झालं बा. आमच्या पूर्वजांच्या आमच्या मग तुमच्या घाली पाठवा झाल्या. राजा आहे मी जवळ हा म्हणूनच माणूस आहे माणूस आहे जवळ माणूस आहे माणूस आहे. आता तुमच्याचे कपडे मागा बघितले नसते तिला आपल्याला काय झालं आताच जाताला का म्हणून म्हणतो म्हणून देत नाही. महत्वाचं का तुमका जमत नसत तर माका सांगा, मागा देखील या जमणार नाही. मग शोधायचं हा तुम्ही घालाय ना महत्वाचं का सगळं काय असं तर देया मी घालाय आम्ही राहतो. महत्वाचं का हा महत्वाचा काही गडबडीत तुम्ही नुसते ना महत्वाचा काम असं समोट्यात झाला त्या लक्षात दिला लागता. हा धावत दिले ना तो झुकट गेलो का काय होणार महत्वाचा काम सांग काय करूया. आम्हाला 7 लोहस्तंभ निर्माण करून हवे. राजन तुम्ही उदार असतात ते माहिती होता, इतके उदार झालात ते माहिती नाही. म्हणजे माका गरीबाग याचा मोठा घर किती तुला कशाला देणार घर? माका नाही मला महत्वाची गरज आहे ती म्हणजे 7 लोहस्तंभांची. त्याच मी म्हणताय माका नाही तर घर कोणा, कारण मी ऐकलंय खाली सगळा काय बंद असा मंजूर कार्य करणार नाही. अजून तुमचं काही विस्तार करायचंय त्याच्याबरोबर तुमचा सुद्धा करणार. चिंता करू नका. पण हे काम आमचं विस्तार आमचं विस्तारूनच तुमचं करणार. चिंता करू नका. दरबार दिसतोय आमचा दरबार कशाचा आहे कशापासून निर्माण केलेला हा दिसतोय तो कशापासून निर्माण लोखंडातो लोहापासून निर्माण केलेला. कुणी केला कुणी बनवला म्हणजे तसं काम माझ्या पंजन केलेला. हा पंजन काय आणि याची नवनिर्मिती कुणी केली? म्हणजे डागडुजी कोणची पंजानंतर वास्तविक काम आज्याचा होता. पण आज्याचे संध्याकाळी हात थरथर कारण माका विचार नको माझ्या आधी आजो तुमच्याकडे होतो त्याच्यामुळे तुम्ही विचार करा काय तर आज्याचे हात थरथरत. त्याच्यामुळे आजान काय केलं, आजान बापाची जबाबदारी दिली. पण बापूच माझा तुमच्या हरको माका सांगला दिला या उजेडात येऊ होय तेव्हा या डागडुजीचा काम दिया कर बापाशी सोडल्या भरवा मिया सगळा पुरा
केलंय तुमका जर आवडत नाही आत्ता सांगा. दरबार तोडायचं नाही. असं काय बोलतात? हे दरबार सुंदर आहे. हा. हे नवनिर्मितीचं आवडलं? तुझी कला कुसर सुंदर आहे म्हणून पुन्हा तुला बोलव. सुंदर काम, सुंदर वाणी, शब्द सुद्धा तुझे सुंदर. त्याच्यामुळे तू आमच्या सानिध्यात आहे. तुला आम्ही कुठे दूर पाठवत नाही. महत्वाचं आता काम काय आहे, ते लाल 7 लोह स्तंभ आम्हाला करून तू द्यायचे. हे तोडून नाही, आम्हाला वेगळं काहीतरी करायचं. पण राजांनी काय काय गडबडीत 7 लोखंडाचे काम हो मी आज करून देतोय. पण नेमक्या इतक्या काय गडबडीत काय योजना आता मागा काय याच्या मुळातलं कारण तुला हवंय. मुळात सुद्धा आला तर मला त्यांचा माझा वाईट जमतात. त्यांच्यावर बोलताना शब्द जपाचे लागतात. नाहीतर मी या घसराच्या आणि ते माझ्या घसरात भीती वाटते. आता चिंता करू नका, कांताचं मन मोकळेपणानं बोला माझं. 7 लोखंडाचे काम लवकरात लवकर आहे असं राजाने सांगितलं. काय झाला लग्न काय चाललंय राजा? माझा कायच कल्पना नाही. सगळा तुम्हीच ठरायचा ना. पण या काळात मुली काही बघला बरी आम्हा अशी नाही ना. कुणाला असं नाही माका रोज रोज वडी काढून नंतर परत काय म्हणतात तसं नाही. काय झालं लगीन म्हणजे दुसरं लग्न करण्याचा विचार? अशी खपायला झाला तर विसरले काय आणि का आठवणं नाही हो, असं दे तर तुमच्या आमच्यात बरं. माझा लगीन नाही तर लगीन कोणता? आणि कोणाचं? गाजरा खाऊ लागली भाषा तुमचा लगीन काय घेऊन काय म्हणतोय 7 लोखंडाचे खांब आणि तुमचा लगीन ह्या माका काय गणित कळला ना. तुमच्या लक्षात आलं नाही? माझ्या लक्षात दिला तर कसा आला? बरोबर आहे, मला कल्पनाच नाही मी काय ठरवलंय. कल्पना कोण ह्या? कल्पना नाही त्या गोष्टीची. हो काय 7 लोहस्तंभ ना अधांतरी ठेवायचे. पण का ते काय संबंध काय लागणार तो? लागतो 5 तोरण बांधा होय तर 5च्या जागा 10 नारळ बांधा. लोकांचे खांब कोणी बांधा? असं नाही, असं नाही. वेगळ्या पद्धतीनं लग्न करायचंय मला, स्वयंवर पद्धतीनं. आणि त्या स्वयंवरातील पणच असं आहे 7 लोहस्तंभ अधांतरी असतील आणि जो वीर ते वीर असतील ना त्याने एकाच बाणानं एकाच वेळी त्यांचं छेदन करायचं. तुम्ही तुमचा खूप मोठा विचार केला. तुमचा एकट्याचा विचार करतात, मी सगळ्यांचा विचार करतोय. इतक्या परिस्थिती अशी दिसता मी 7 खांब तयार केलंय. तुम्ही कोणापासून तरी बाणान घेतला. बरोबर आहे. कोणतरी धावत येतं, मुला वेळ होतात, पान सोडूचा प्रयत्न करतात. बांधणारो समजा धोक्यात असतो आणि 7 खांब तुटान पडले तर त्याचा कायमचा लगीन लागला. काय चालला तुमचा? चुकीचं आहे तुमचं म्हणणं. हे चुकीचं आहे. बरोबर तुमच्या ह्याने तुम्ही कोणाकडून ते बांधान घ्या. 7 खांब मी तयार करून दे. हो हो माका या सांगशात काय 7 खांब आला तरी एकाच बाणात उडवतलो त्याच्याबरोबर लगीन करताला. तुम्ही बापाशी जड झाला काय? बापूस तुमका जड झाला? काय केलं तिथं? आता मी आज करू. असं अभद्र बोलायचं असतं. हे शुभ कार्य आहे ना. सुभद्रेचा काय बोल नको बाबा काय झालं? काय काय ना 7 खांब अदांतरी एका शहरात एकाच बाणात जो कोण उडत गेलो त्याच्याबरोबर लगीन करताना द्यायचं. इतकं साधं सोपं कोण ओ कोण आता नेमबा सगळे झालेले असतात. कोण येतो ना उडान गेलो त्याची मागची पुढची चौकशी करून गावाची नाही. आंब्याची कलमा किती, काजीची कलमा किती, फोडणी किती, फार किती, काही करून गावाचं नाही. सांगा आता त्यांना समजावून सांगा तुम्ही. तुझं झालं समजावून मी समजा नाही घाबरू नको. नाही, विश्वास तुझ्यावर आहे म्हणून जवळ आहे. काय झालं ते 7 लोहस्तंभ अधांतरी गेले वर गेले. याच्या खाली जलपात्र आता काय सांगा नको सगळा करा ह्या भागात सांगा नाही. माका कळला का? वर खांब
खाली पाणी जलपात्र त्या कित्या जो तो येतो तो आशेने तुझी बरेच जण अडकलेले हो बरेच जण प्रयत्न करतले सराव करतले आणि येतले आणि बिचारे आशेन उभे राहतले समजा त्यांना नाही जमला परत काही तोंड दाखव त्यांना काय जागा रवायची परत तोंड दाखव जागा रवायची नाही त्याच्यामुळे जो कोण अपयशी जाईल त्यांनी त्या पाण्यात कायमचा जीव जायचो किती बोलायला चांगलं बोलताच येत नाही. अरे ते जलपात्र असणार त्या जलपात्रात त्या 7 लोह स्तंभांचं प्रतिबिंब दिसणार जलपात्र त्या जल म्हणजे उदक म्हणजे नीर त्यात असणार त्या नीरात ते प्रतिबिंब दिसणार. पण या सुचना कोणा म्हणजे तुम्ही आता युक्ती कशी वाटली आता तुमका सुचला युक्ती कशी वाटली लोकांचा खूप सुचला हो काहीतरी बोलू नका काहीतरी काय म्हणजे हा बघा सांगा त्यांच्या काय ते तुम्ही त्यांची लाडकी कन्या बरोबर आहे मी मनात आहे. शिकण्यासाठी वयाचा करतील करायला जो काय माझ्यासाठी. करायला हवं त्यांनी मनात आणलेली तर आज लाडकी बहीण घेऊन येतील उद्या लाडकी अन्नपूर्णा घेऊन येतील जनहितासाठी परवा लाडकी माताश्री घेऊन येतील जनकल्याणासाठी तुम्ही कोणता कल्याण करा हा. पण ह्याच्यातली एकच गोष्ट माझ्या बायलेत करता का म्हणून मी सांगणार आहे काय मी सांगणार या साऱ्या तुम्ही गोष्टी सांगशाल. त्यांना मिळायला झाल्या तुम्ही सांगशाल हायटा जर त्याला कळलं ना तर उद्या माझ्या पाठी लागताना आणि सांगताला काय? राजांका लाडकी बाय चालू करू सांगा ते सुद्धा आम्ही करू ते सुद्धा आम्ही करू तुम्ही करशाल तुम्ही लाडकी बाय चालू करशाल पण आमच्या घराकडे भांडी घासावं त्याचा माझ्यातला काय याचा विचार तुम्ही करा काय ऐकला ती माझी लाडकी कन्या आहे ताक केलं. माझी लाडकी आहे तिच्यासाठी मी काही करेन. तुम्ही वयाचा करा हा आणि राजांनी हा तुम्ही जा काय करताना तर आमच्या बऱ्यासाठी करता वेगवेगळेपणा आहे तो आम्ही तुमच्या पण चांगल्या- जा सांगतो. काय जा काय चालू करताला हा तर मागच्या काय सुरू ठेवू सांगा दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही कितक्याय काय करा तुम्ही कितक्याय काय नवीन घेऊन या पण आमका माहिती आहे हा तुम्ही आमचाच घेतला आणि आमकाच घेतला